महाराष्ट्र सरकारच्या एका निर्णयामुळे राज्यात वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठा वाद निर्माण झालाय। सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदणी केली जाणार आहे। मात्र ॲलोपॅथी औषधं देण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मार्डनं तीव्र विरोध केलाय। या निर्णयाला होणाऱ्या विरोधाचे आणि समर्थनाचे मुद्दे नेमके काय आहे ते आपण बघूयात या रिपोर्टमधून। ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांच्या संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। IMS सह मार्डच्या डॉक्टरांनी सुद्धा सरकारच्या निर्णयाला विरोध केलाय। नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय। सुमारे 900 निवासी डॉक्टरांपैकी जवळपास 700 डॉक्टर संपात सहभागी झालेत। BHMS जे शिक्षण घेतलेले डॉक्टर्स आहेत त्यांना CCMP 1 वर्षाचा कोर्स आहे, त्याच्याद्वारे MMC मध्ये रजिस्ट्रेशन देत आहेत, जेणेकरून ते देखील ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात। तर आम्ही जे MBBS डॉक्टर्स आहोत 5 वर्ष खडतर मेहनत करून आणि एक्सपर्टीज असतो क्लिनिकल जे पण इमर्जन्सी केअर हँडल करतो त्याच्यामध्ये, आता यांना 1 वर्षाचा कोर्स करून MMC मध्ये रजिस्ट्रेशन दिलं जात आहे। त्याच्या अंडर ते लोक सुद्धा ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात। सो हे चुकीचं आहे। सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदणी केल्यामुळे मिक्सोपॅथीला चालना मिळेल असा दावा केला जातोय। सरकारच्या निर्णयामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। वैद्यकशास्त्राचं पूर्ण शिक्षण न घेतलेल्या व्यक्तींनी चुकीचं निदान करणं जीव घेणं ठरू शकतं असा दावा केला जातोय। औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे रुग्णांच्या जीवावर ते बेतू शकतं असं ॲलोपॅथी डॉक्टरांचं म्हणणं आहे। रुग्णांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो असाही दावा करण्यात आलाय। पेशंटला जी सेवा मिळते, मुलं 5, 10, 15 वर्ष शिकतात, चांगले डॉक्टर बनतात, त्यानंतर ते सेवाला येतात, तेव्हा पेशंटची ट्रीट करतात, तेव्हा तो चांगला डॉक्टर बनतो। एवढं वर्ष देऊन त्यांना जर असं परिणाम मिळत असेल गव्हर्नमेंटकडून की 1 वर्षाचा कोर्स तुम्ही देतात आणि त्यात तुम्ही त्यांना प्रॅक्टिस करायला देतात, हा भेसळ कारभार कधीपर्यंत चालेल? संपावर गेलेल्या निवासी डॉक्टरांनी शासनाला स्पष्ट इशारा दिलाय। आज रात्रीपर्यंत हा निर्णय मागे घेतला नाही तर पुढील काही दिवसात आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल। त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या आपत्कालीन सेवा सुद्धा बंद करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय। तर दुसरीकडे होमिओपॅथी डॉक्टरांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। ग्रामीण भागातील डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं होमिओपॅथी डॉक्टरांचं म्हणणं आहे। होमिओपॅथी कोर्स आणि नोंदणी कायदेशीर निकषानुसार आहे। दुहेरी प्रॅक्टिस किंवा अधिकार म्हणून मान्यता मिळणं आवश्यक आहे। ग्रामीण आणि दुर्गम भागात MBBS डॉक्टरांची कमतरता आहे। होमिओपॅथी डॉक्टरांमुळे रुग्णांना तातडीनं प्राथमिक उपचार मिळू शकतात आणि वैद्यकीय सेवेचा विस्तार होण्यास मदत होईल असा मुद्दा होमिओपॅथी डॉक्टरांकडून मांडण्यात येतोय। अजितदादा पवार व बाहुबली शाह यांच्या अथक प्रयत्नांनी हा कोर्स प्रारंभ झाला। हा कोर्स गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी प्रारित करून सिलेबस ड्राफ्ट केलं आणि त्या कोर्समध्ये आम्ही एक्झाम देऊन पास झाल्याच्या नंतर आम्हाला MMC मध्ये रजिस्ट्रेशन हवं असतं, जेणेकरून आम्ही प्रॅक्टिस करू शकतो मॉडर्न मेडिसिनची। पण गेल्या 15 वर्ष हे रजिस्ट्रेशन काही कारणास्तव IMAच्या प्रायव्हेट असोसिएशन आणि इतर गव्हर्नमेंट डॉक्टरांमुळे हे होत नव्हतं रजिस्ट्रेशन। 2 वैद्यकीय पद्धतींमधला हा वाद संघर्षापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो थेट रुग्णसेवा, ग्रामीण आरोग्य व्यवस्था आणि वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेशी जोडला गेलाय। इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मार्ड संघटना ही संपावरती गेली आहे। माझं त्यांना एवढं सांगणं आहे की बाबांनो, तुम्ही शासनाच्या निर्णयाचं उल्लंघन करू नका, तुम्ही हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचं उल्लंघन करू नका, कारण हे सर्व मिळून, हे दोन्ही संघटना मिळून महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था हे धोक्यात घालत आहे। जनतेला आणि रुग्णांना आणि शासनाला हे वेठीस धरत आहे। अल्पकालीन शिक्षणाच्या आधारे गंभीर आजारांचं निदान आणि उपचार रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं योग्य नसल्याचा IMAचा दावा आहे। तर ग्रामीण आणि दुर्गम भागात MBBS डॉक्टरांची कमतरता लक्षात घेता प्रशिक्षित होमिओपॅथी डॉक्टरांना मिळणारी परवानगी रुग्णांसाठी आवश्यक असल्याचं सांगितलं जातंय। हे दोन्ही बाजूंचे दावे आणि प्रतिदावे लक्षात घेऊन सरकार काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। संतोष कोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।